व्ही शांताराम म्हणजेच भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सोनेरी स्वप्न होते. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी असामान्य असे काम केलं आहे. त्यांच्यासारखा सिनेमा बनवणारा दिग्दर्शक भारतात आजपर्यंत दुसरा कोणीही झाला नाही. कठोर परिश्रम, कल्पकता व मेहनत ह्यांच्या बळावर ते श्रेष्ठ दिग्दर्शक बनले. आता त्यांच्या कलेचा हा वारसा त्यांची तिसरी पिढी पुढे चालवत आहे. त्यांची अनेक नातवंडे कला क्षेत्रात भरघोस कामगिरी करत आहेत. व्ही शांताराम यांनी आपल्या आयुष्यात 3 लग्ने केली. त्यांनी 1921 साली विमलाबाई यांच्याशी पहिले लग्न केले. नंतर 1941ला अभिनेत्री जयश्री शांताराम यांच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र पुढे त्यांच्यात मतभेद होऊन त्यांनी 1956 साली घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संध्या यांच्याशी तिसरे लग्न केले होते. यापैकी विमलाबाई यांच्यापासून त्यांना 4 मुले झाली. त्यापैकी मधुरा आणि चारुशीला या 2 मुलींची मुले कलाक्षेत्रात आली आहेत. त्यांची दुसरी बायको जयश्री ह्यांच्यापासून त्यांना 3 मुले झाली. या 3 मुलांपैकी किरण शांताराम ह्यांची मुले सध्या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. चला तर त्यांच्या या प्रतिभावान नातवंडांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. व्ही शांताराम यांची मोठी मुलगी मधुरा यांनी दिग्गज गायक पंडित जसराज यांच्याशी लग्न केलं. मधुरा या स्वतः उत्तम लेखिका, दिग्दर्शिका, कोरिओग्राफर आणि प्रोड्युसर होत्या. त्यांनी अनेक काळ मराठी चित्रपटसृष्टीत काम केलं. आता त्यांची दोन्ही मुले दुर्गा जसराज आणि शारंगदेव जसराज ही कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. दुर्गा जसराज या सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्यांनी चंद्रकांता, महाभारत, हातीमताई, अंताक्षरी अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांनी जमलं हो जमलं, आजा मेरी जान, मान्सून या चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. याशिवाय वडिलांकडून तिने शास्त्रीय गाण्याचे प्रशिक्षण घेतलं आहे. मेवाती घराण्याच्या दिग्गज शास्त्रीय गायिका म्हणून ते नावारूपास येत आहेत. मधुरा यांचा मुलगा शारंदर जसराज हे सुद्धा सुप्रसिद्ध संगीतकार आहेत. त्यांनी बाळाचे बाप, ब्रह्मचारी, आस्था, नसीम अशा चित्रपटांना आणि मालगुडी डेज, उडान, ओम नमः शिवाय अशा गाजलेल्या मालिकांना संगीत दिलं आहे. दुर्गा आणि शारंदर ही भावा बहिणीची जोडी आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालवत आहेत. व्ही शांताराम आणि विमलाबाई ह्यांची छोटी मुलगी चारुशीला ह्यांनी अर्थतज्ञ सुब्रतो रे ह्यांच्याशी लग्न केलं. त्यांचा मुलगा सुशांत रे हा अभिनेता झाला. सुशांत याने लहानपणापासूनच चित्रपटात कामे करायला सुरुवात केली होती. त्याचे वंश, बाजीगर, परवाने, तिलक हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. याशिवाय मराठीत त्याचे बाळाचे बाप, ब्रह्मचारी अशी ही बनवाबनवी हे चित्रपट गाजले. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सुशांत रे यांचे निधन झाले. आता त्यांचे मुलगे म्हणजेच व्ही शांताराम यांचे पंटू देखील कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची नावे शुभम रे आणि शिष्या रे अशी असून यापैकी शुभम रे हा गायक आणि शिष्या रे हा दिग्दर्शक आहे. व्ही शांताराम यांनी 1941 साली अभिनेत्री जयश्री यांच्याशी दुसरं लग्न केलं. जयश्री यांच्यापासून त्यांना किरण, राजेश्री आणि तेजश्री अशी 3 मुले झाली. त्यापैकी किरण शांताराम यांनी आपल्या वडिलांच्या राजकमल स्टुडिओची धुरा सांभाळली, तर राजेश्री यांनी अभिनय क्षेत्रात नाव कमावले. किरण शांताराम यांचा मुलगा राहुल आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरला आहे. आपल्या आजोबांनी स्थापन केलेल्या राजकमल या निर्मिती संस्थेची जबाबदारी सध्या तो सांभाळत आहे. गेल्या वर्षी आलेल्या अशी ही जमवाजमवी या चित्रपटाची निर्मिती त्याने केली आहे. तसेच सध्या तो व्ही शांताराम यांच्यावर एक बिग बजेट हिंदी चित्रपट बनवत आहे. तसेच राजकमल एंटरटेनमेंट या बॅनरच्या माध्यमातून तो हिंदी आणि मराठीतील अनेक प्रोजेक्टवर सध्या काम करत आहे. अशा प्रकारे व्ही शांताराम यांच्या या 4 नातवंडांनी सिनेमासृष्टीत नाव कमावलं आहे. ते चौघेही व्ही शांताराम यांच्या कलेचा वारसा जोमाने पुढे चालवत आहेत.